उन्हाळ्याच्या कडक उकाड्यात काहीतरी थंडगार, हलकं आणि चविष्ट खायची इच्छा होते. अशा वेळी फ्रूट कस्टर्ड हा एक परफेक्ट पर्याय ठरतो. गोड, क्रीमी कस्टर्डमध्ये ताज्या फळांचा मिलाप म्हणजे चव आणि आरोग्य यांचा सुंदर संगम. हे बनवायला अगदी सोपं असून कमी वेळात तयार होतं आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. आज आपण पाहणार आहोत खास उन्हाळ्यासाठी थंडगार आणि रिफ्रेशिंग फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं, जे एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवावंसं वाटेल. नमस्कार, सान्वीज हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला मी अर्धा लिटर दूध गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. याच्यातील फक्त अर्धी वाटी दूध मी बाजूला काढलेलं आहे. हे दूध घेताना थंड दूध घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घालायचे आणि दुधामध्ये कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. जर तुम्ही गरम दुधामध्ये कस्टर्ड पावडर घातली तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे इथे थंड दुधामध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तोपर्यंत इकडे दूध देखील गरम झालेलं आहे. आता दुधामध्ये 5 चमचे साखर घालायचे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, परंतु यामध्ये आपण फ्रूटचा वापर करणार आहे, त्यामुळे फ्रूट्स थोडेसे चवीला गोडसर असतात, त्यामुळे साखरेचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे. आता साखर याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि मगाशी दुधामध्ये जी कस्टर्ड पावडर मिक्स केली होती ते दूध याच्यामध्ये अगदी थोडं थोडं करत घालायचं आहे. थोडंसं दूध ओतायचं आहे आणि नंतर चमच्याने लगेच हलवायचं आहे, नाहीतर गुठळ्या तयार होतात. असं करत करत थोडं थोडं दूध घालायचं आहे. आता संपूर्ण कस्टर्ड पावडरचं दूध याच्यामध्ये घालून झालेलं आहे. आता असंच हलवत आपल्याला 2-3 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता चमच्यावरती अगदी पातळ असा दुधाचा थर तयार झालेला आहे, परंतु हे थोडंसं गाढं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. जवळजवळ 5-6 मिनिट हे दूध छान उकळवून घेतलेलं आहे आणि थोडंसं घट्ट देखील झालेलं आहे. तुम्ही आता हे चमच्याच्या मागच्या बाजूला पाहू शकता. दुधाचा असा दाटसर असा थर जमा झालेला आहे आणि याच्यावरून बोट फिरवल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता स्पष्ट अशी लाईन उठत आहे. अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. आता हे दूध थंड झाल्यानंतर पुन्हा फ्रीजमध्ये 2-3 तास थंड करून घ्यायचं आहे. आता हे दूध 2 ते 3 तास फ्रीजमध्ये थंड करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला फ्रूट्स मिक्स करायचे आहेत. फ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही घेऊ शकता, परंतु जास्त आंबट असे फ्रूट्स वापरायचे नाहीत. इथे मी 1 ॲपल बारीक कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर एका केळाचे काप देखील करून घेतलेले आहेत, ते देखील मिक्स करायचे. तसेच इथे मी हिरवी द्राक्षे घेतलेली आहेत, त्याचे देखील बारीक काप करून घेतलेले आहेत. 1 चिक्कू देखील बारीक कट करून घेतलेला आहे. तसेच एका मँगोचे देखील काप बनवून घेतलेले आहेत. त्याचबरोबर डाळिंबाचे दाणे देखील घेतलेले आहेत. हे सर्व फ्रूट्स आता दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बरेच जण दुधामध्ये फ्रूट्स मिक्स केल्यानंतर पुन्हा फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवतात, परंतु असं केल्यामुळे फ्रूट्सला थोडंसं पाणी सुटतं आणि फ्रूट्सची चव देखील थोडीशी आंबटसर लागते. त्यामुळे अगोदरच दूध फ्रीजमध्ये थंड करून घ्यायचं आणि जेव्हा खायचं आहे तेव्हा फ्रूट्स कट करून त्याच्यामध्ये मिक्स करून सर्व करायचं. असं केल्यामुळे फ्रूट्सला पाणी देखील सुटणार नाही, तसेच चव देखील आंबट होणार नाही आणि फ्रूटचा क्रंचीनेस आहे असा राहतो. त्यामुळे खाताना देखील एक वेगळीच मजा येते. थंडगार फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता अगदी दाटसर असं तयार झालेलं आहे. दिसतानाच हे अगदी भारी कलरफुल दिसत आहे. अजिबात वेळ न घालवता लगेचच सर्व करायला घेऊया. कडक उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं फ्रूट कस्टर्ड तयार आहे. हे फ्रूट कस्टर्ड लहानांपासून अगदी मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते. थंडगार फ्रूट कस्टर्डची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.